देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. नमो नमः जय जय श्रीपाद नमो सद्गुरु श्रीपाद नमो ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी हा आपला महाशिवरात्रीचा पर्व काळ. या मासावडी या पवित्र पावन ठिकाणी हा महाशिवरात्रीचा आपला आनंद वैष्णव मेळावा होत आहे. आणि या पर्व काळाच्या निमित्ताने माझ्यासारख्या पामराकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा आणि या कीर्तन रूपी सेवेसाठी बाबांनी माझ्यासाठी आणि तुम्हा सर्वांसाठी चिंतनासाठी आपण घेतलेला अभंग हा शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा आहे. तर आता आपण या अभंगाचा शब्दार्थ पाहूया. सर्व साधनांचे सार वाचे उच्चार शिवनाम. बघा, सर्व साधनांचे सार. आपण या भगवत प्राप्तीसाठी जे काही सर्व साधनांचा वापर करतो, वेगवेगळ्या दृष्टीने त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, त्या सर्व साधनांचे सार वाचे उच्चार शिवनाम. वाचेल शिवनाम उच्चारल्यानंतर या सर्व साधनांचे सार आहे असं सांगतात. न लगे योगाची कसवटी शिवनाम उच्चार ओटी. बघा, न लगे योगाची कसवटी. तर इथे या भगवंत प्राप्तीसाठी योगाची कसोटी लागत नाही. योग या करण्याची गरज नाही, एवढी तपश्चर्या करण्याची गरज नाही. तर एकनाथ महाराज सांगतात की वाचे शिवनाम उच्चार ओटी. म्हणजे आपल्या मुखामध्ये शिवनाम असेल तर योगाची गरज नाही. घडे जपतप अनुष्ठान वाचे वदता शिवदान. बघा, जर आपण त्या रीतीने शिवनाम आपल्या वाचेने घेत असू तर काय घडणार आहे? घडे जपतप अनुष्ठान. तर जर तुम्ही त्या रीतीने नाम घेत असाल तर
जप तप अनुष्ठान हे सगळं होणार आहे. एका जनार्दनी सोपे शिव नामे जाती पापे. बघा महाराज म्हणते एका जनार्दनी सोपे. मग एवढं असं हे सोपं शिवनाम हे इतकं सोपं आहे. आणि हे सोपं असं शिवनाम आपण वाचेमध्ये उच्चार केला तर काय होते? शिवनामे जाती पापे. या शिवनामाने सगळी तुमची पाप नष्ट होणार आहे. तर हा झाला या अभंगाचा शब्दार्थ. आता बघा आपण सर्व साधक मंडळी आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून इथं आलोय या महाशिवरात्रीच्या पर्व काळात. बघा आपण इथं येण्यासाठी आपण खरोखर परमभाग्य लागते. परमभाग्य असल्याशिवाय आपण इथं येऊ शकत नाही. आणि आम्ही आपण इथं आलोय हा आनंद अनुभवण्यासाठी. इथं येण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्या भगवंताची कृपा असावी लागते. आणि त्या भगवंताची कृपा असल्याशिवाय आपण इथं या धर्म मंडपात येऊ शकत नाही. तर इथं येण्याचं म्हणून आपण पांडुरंगाला पांडुरंगा करू प्रथम बघा त्या पांडुरंगाची कृपा झाली. तर पांडुरंगाची कृपा झाल्यानंतर आपल्याला कोण भेटलं? सद्गुरू लाभले, संत महात्मे लाभले. आणि संत महात्मे लाभल्यानंतर बघा या जीवाला त्या शिवाची ओळख करून घ्यायची असेल तर सद्गुरू संत तुमच्या आयुष्यात असणं गरजेचं आहे. म्हणून त्या संतांना नमन करतो. ओम नमो ज्ञानेश्वराय. कोण एसटीने आलं, कोण बसने आलं, कोण स्वतःच्या गाडीने आलं. तर अशा या साधनांचा वापर करून आपण इथं पोहोचलोय आणि हा आनंद अनुभवायला लागलोय. आणि इतर लोक कसा आनंद शोधतायत? तर भौतिक जगामध्ये त्यांना भौतिक गोष्टीमध्ये आनंद शोधतायत. आता त्यामध्ये कसं व्हायला तर भौतिक गोष्टीमध्ये फक्त आशा आणि अपेक्षा असतात. आशा आणि अपेक्षा असल्यानंतर काय होतंय की उदाहरणार्थ आपण बघा आपण एखादी गाडी घेतली. तर गाडी घेतली काय झालं? आपल्याला आनंद झाला. आपण पेढे वाटतो, फटाके उडवतो. गाडी घेतली आनंद झाला. आणि काही दिवसानं ती गाडी चुकून मध्ये रस्त्यात काय घोटाळा झाला आणि गाडी बंद पडली. आपण काय करतो? दुःखी होतो. बघा ज्या गाडी घेतल्यानंतर आपल्याला आनंद झाला होता तीच गाडी बंद पडली कुठं की आपल्याला काय होतो? दुःख होतंय. म्हणजे मुळात आनंद नव्हताच. त्या गाडीमध्ये आनंद नव्हताच. परंतु आपल्यामध्ये असलेल्या भ्रमामुळं अज्ञानामुळं आपण सुरुवातीला तो आनंद तात्पुरता भासला आपल्याला आणि आपण आनंदित झालो. परंतु तो शाश्वत आनंद होता का? नाही. मग असा शाश्वत आनंद कुठे आहे? तर असा शाश्वत आनंद अशा या जिथे जिथे शिवाचं अनुष्ठान आहे अशा ठिकाणी हा आनंद आहे. आणि त्या आनंदाचा उपभोग घेण्यासाठी आपल्याला कुठे यावं लागेल? तर अशा या संत महात्म्यांच्या जवळ येऊन पहिल्यांदा आपल्याला शिव जाणून घेतला पाहिजे. आणि जाणल्यानंतर मग संत रीतीने गेल्यानंतर आपल्याला त्याचा हळूहळू
अनुभव व्हायला लागतो बघा. आणि आपण इतर मंडळी हा आनंद कुठे शोधतोय? भौतिक जगात आनंद शोधायला लागतो. आता भौतिक जगामध्ये आनंद सापडेल का? नाहीच आहे बघा. भौतिक जगामध्ये कितीही साधना करा, भगवंत प्राप्तीसाठी कितीही साधना केली आपण, भरपूर साधना आहे, योग याग तप जप अनुष्ठान, ही सर्व साधना आहे. पण या सर्व साधनामुळे कदाचित आपल्याला त्या साधना करत असताना कधी अहंकार येऊ शकतो. आणि त्या अहंकारामुळे आपलं काय होऊ शकतं? पतन होऊ शकते. आणि अहंकारानंतर पतन झाल्यानंतर आपल्याला त्याचा आनंद भेटणार आहे का? नाही. म्हणजे या भौतिक गोष्टीमध्ये आनंद आपण जिथं आपण शोधाले, आपली जागा चुकले. मुळात आपली आनंद शोधण्याची जागा चुकले. आणि मग आपण काय झालोय? या संसारात अडकलोय. जसं संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, संसार दुःख मोळा संसार दुःख अशा प्रकारे मनुष्य संसारात दुःखीच आहे, खचलेला आहे, पिचलेला आहे. मग अशा स्थितीमध्ये मनुष्य काय करतोय? मग कोणत्या तरी देवाची पूजा करतोय, कोणत्या तरी देवाची उपासना करतोय. उपास तापास असे बरेच साधना आपण अवलंबण्याचा प्रयत्न करतो. कशासाठी? त्या भगवत प्राप्तीसाठी, त्या आनंद शोधण्यासाठी. आणि अशाच साधना करत असताना तो कशात अडकतो? कर्मकांडात अडकतो. बघा, या ज्या भौतिक गोष्टी करत असताना तो कर्मकांडात अडकतो. आणि कर्मकांडात अडकल्यामुळं तो शारीरिक कष्ट घेत असतोय, देवाची पूजा करत असतोय, पण देवाला जाणलेलं नसते. न जाणता काहीतरी छोट्याशा सुखासाठी, भौतिक सुखासाठी तो अशा अपेक्षा घेतलेल्या असतात की बाबा गाडी मिळू दे, मला नोकरी लागू दे, काहीतरी अमेरिकेत जॉबला जाऊ दे, पगार वाढू दे. मग या अशा भौतिक सुखाच्या पोटी तो पूजा अर्चा करू लागतो. आणि यातून काय होतं? कर्मकांड व्हायला लागतं. मग आता कर्मकांड झाल्यानंतर फार तर काय होईल? आनंद भेटेल, पण तात्पुरता. एकदा प्रमोशन झालं, आनंद झाला, पण पुढच्या प्रमोशनासाठी परत दुःखी. आता पुढचं प्रमोशन कधी होतंय? त्यामुळे हा आनंद टिकीव नाही, शाश्वत नाही, हा तात्पुरता आनंद आहे. आणि ह्या अशा केलेल्या साधनामुळं जे काय आपण भगवंतासाठी हे जी इतर साधना करतोय, यामुळं फार तर कर्मकांड होते. आणि कर्मकांडातून फार तर सात्विक कर्म होईल, तुमच्याकडून पुण्य होईल. आणि बघा, आपल्याला काय करायचंय? ते शाश्वत आनंद मिळवायचा आहे. आणि या गोष्टी केल्यानंतर फार तर तुमचं पुण्य होईल. आणि ते पुण्य जरी झालं तरी बघा, ज्ञानोबराय सांगतात ओळीमध्ये, मग तया पुण्याची पावटी सरे, सवेपणात सवेची इंद्रपणाची उठी उरे.
आणि येऊ लागते माघारी मृत्यू लोका. बघा, आणि येऊ लागते मृत्यू लोका. मग मृत्यू लोका परत माघारीच येऊ लागणार आहे. म्हणजे पुण्य करून पण काय फायदा आहे का? नाही. पुण्य करून पण हे परत आहेच जन्म मरण. मग आपला प्रयत्न कशासाठी चाललाय? जन्म मरणच टाळायचं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात की जरी तुमच्याकडे पुण्य असेल तर ते परत तुम्हाला मृत्यू लोकातच यावं लागते. पण मृत्यू लोकात जरी आलं तरी काय शाश्वती? पुढचा जन्म मनुष्याचाच मिळेल. लक्ष 84 होईल आणि मनुष्याचा जन्म मिळेल याची काय शाश्वती? मग परत वाट बघा. कारण मनुष्य जन्म हा मोक्ष प्राप्तीचा म्हणजे त्या शाश्वत सुखाचा स्रोत आहे. म्हणजे मनुष्य जन्म हा एक दरवाजा आहे मोक्षाचा. म्हणजे मनुष्य जन्म घेतल्यानंतर ती संधी भेटते तुम्हाला त्या मोक्षाची प्राप्ती करण्याची संधी भेटते. आणि पुण्य केलं तरी परत अजून मृत्यू लोकातच यावं लागतं. आणि त्यासाठी संत सांगतात की मग आपल्याला काय करायचंय तर त्या शिवाच्या चरणी लीन व्हायचंय आणि त्यांची नाम साधना करायचे. माता वाचे वदता शिवनाम. शिवनाम हे शिवाचं नाव घ्यायचंय का? शिव नाम म्हटले, नाव म्हटलेलं नाही. मग ते नाम कसं आहे? ते अनादी अनंत आहे नाम आणि ते नाम घेतलं पाहिजे. आता ते नाम घेण्यासाठी आपल्याला पहिलं नाम समजून घेतलं पाहिजे. नाम काय आहे? तर ते आधी म्हणजे भगवान शंकरापासून आलेलं. आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्रास लागले सहज सिद्धी. त्याची प्रेम मुद्रा गोरक्षा दिली पूर्ण कृपा केली बहिणीनाथा. हा, मग गहिने प्रसादे दातार ज्ञानदेव सारच शोधलं गेले. मग असं हे अनादिकालापासून आलेलं नाम, हे असं योग्य गुरु परंपरेतनं आलेलं नाम, हे नाम घ्यायला पाहिजे. मग आता हा मनुष्य जन्म एकतर मिळाला आणि दुसरा टप्पा हे नाम घेतलं पाहिजे. आता हे नाम घेण्यासाठी आपल्याला कोणाकडे गेलं पाहिजे? ते भगवंताला प्राप्त करायचं ना. तर मग कोणतरी मध्यस्थी पाहिजे. जसं आपण मोठ्या सिटीत गेलो पहिल्यांदा राहायला, गेले गेले आपण काय शोधतो? राहायला घर शोधतो ना. आपण काय शोधतो? एखादा एजंट की त्याच्या मार्फत आपल्याला घर भेटते का. मग तसं आता इथं आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती करायची आहे. मग ती प्राप्ती कुणाला माहिती आहे? कुणाला पहिल्या ऑलरेडी अगोदरच ती प्राप्ती आहे तर संत महात्म्यांना प्राप्ती. मग अशा संत महात्म्यांना आपण काय केलं पाहिजे? शरण गेलं पाहिजे. आणि मग अशा महात्म्यांना शरण गेल्यानंतर त्या नामाची प्राप्ती होते. संताविना प्राप्ती नाही. संताविना प्राप्ती नाही. संताविना प्राप्ती नाही. आईशिवदेवा प्राप्ती नाही. तर अशा संतांना शरण गेल्यानंतर आपणाला ते नाम मिळते. अहो ते नाम भेटल्यानंतर काय काय होते? सद्गुरु कृपा होते. मग सद्गुरु कृपा झाल्यानंतर आपल्याला सद्गुरु जे काही साधनं देत आहेत, बघा बारीक विचार करा, आपल्याला जे काही साधनं दिली आहेत सद्गुरूंनी, ही सर्व साधनं त्या मोक्ष प्राप्तीसाठीच आहे. जसं की आपण बघितलं इतर साधनं हे फार फार तर सात्विक कर्म पुण्य होईल. पण सद्गुरूंना आपण शरण गेल्यानंतर बाबांनी आपल्याला काय दिले? साधनं दिले. आणि अशी साधनं दिले की ज्या साधनांचा वापर करून, ज्या साधनांची साधना त्याच्यात साधना करून आपण त्या मोक्षाची प्राप्ती करू शकतो. मग त्यामध्ये आपल्याला वृक्ष संवर्धन दिले, गोसेवा दिले, त्यानंतर संत वाङ्मयाचा प्रचार प्रसार करायचा आहे. मग आता हे करत असताना बघा, आता हे करत असताना आपलं काय होणार आहे?
निर्धारित कर्म होणार आहे. कारण बघा आता आपण गोसेवा करतोय. आता हे कर्म केल्यानंतर कसं भगवंताची प्राप्ती होणार आहे बघा. निर्लोभ गायीची सेवा केले माझी प्राप्ती उद्धवा. मग असं संतांनी सांगितले की तुम्ही गोसेवा केल्यानंतर त्या भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती होणार आहे, म्हणजे त्या परम परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. मग हे असं साधन आपल्याला बाबांनी दिले. आणि बघा वृक्ष संवर्धन आता आपण म्हणजे या मगापासून आपण म्हणतो ना आनंद आनंद आनंद. मग आनंद हा कुठे आहे तर आनंद म्हणजे या विश्वाला सुखी करण्याचं जे काही व्रत असेल, जे काही साधन असेल, जे काही कर्म असेल, त्या कर्मातून काय होणार आहे निर्धारित कर्म होणार आहे आणि जग काय होणार आहे सुखी होणार आहे. बघा आता तुम्ही जग कसं सुखी करता बघा. आता या केलेल्या कर्मामुळे तुमच्याकडून काय होते फळाची अपेक्षा नाही. फळाची अपेक्षा बिलकुल होणार आहे आणि फळाची अपेक्षा नसल्यामुळं ते निर्धारित कर्मामध्ये जाते. आणि निर्धारित कर्म केल्यानंतर प्रारब्ध तयार होत नाही आणि प्रारब्धच तयार झालं नाही तर परत जन्म मरणच नाही. म्हणजे बघा बाबांनी जन्म मरणाचं हे पाप आहे हे टाळण्यासाठी आपल्याला या नामाचा साधन म्हणून वापर करायचा आहे. म्हणून महाराज पहिल्या चरणात सांगतात सर्व साधनांचे साधन अशा प्रकारे आपण नाम घेतल्यानंतर आपल्याकडून त्या नामाची साधना झाली पाहिजे. बाबा सांगतायत की त्या नामाची साधना करत असताना आपल्याला कोणताही अहंकार कोणताही दंभ येता कामा नये. आणि त्या नामाची साधना करत असताना आपण बघा म्हणजे आता हे साधन दिलं आपल्याला आणि आता या साधनाचा वापर करून आपल्याला भगवत प्राप्ती करायची आहे, त्या मोक्षाची प्राप्ती करायची आहे. तर आता अशा भगवत प्राप्ती करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी दोन मार्ग सांगितले, एक विहंगम मार्ग आणि एक पिपलिक मार्ग. विहंगम मार्ग म्हणजे आता आपण एक आंब्याचं झाड आहे. आता आंब्याच्या झाडावरती एका शेंड्यावरती एक आंबा पिकलाय, पाड लागलाय. आता तो आंबा खायचा आहे तर एक विहंगम मार्ग आहे म्हणजे
पक्ष्यासारखं उडत जाऊन तो आंबा खायचा आहे. आणि पिपिली मार्ग म्हणजे मुंगी. मुंगी कशी ते खालून प्रत्येक फांदीवर चढत 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 जाणार आणि मग तिला तो आंब्याचा अनुभव भेटणार, म्हणजे त्याचं भगवत प्राप्ती होणार. तर बघा, म्हणून आपल्याला बाबांनी हा नामरूपी विहंगम मार्ग दिला, जेणेकरून तुम्हाला सहज प्राप्ती होईल. आणि तर ती सहज प्राप्ती होण्यासाठी आपल्याला त्या साधनेत रत राहिलं पाहिजे. आणि साधनेत रत राहिलं तर आपण लवकर प्राप्ती होईल. ना की मुंगीसारखा, आता मुंगीचा विचार तसा विचार केला इतर साधनातून की मुंगी चढत चढत गेली, पहिल्या फांदीवर गेली, मध्येच काहीतरी सुसाट्याचा वारा सुटला, परत खाली पडू शकते, परत सुरुवात करायची, परत काही 4 फांद्यावर गेल्यानंतर परत काहीतरी आड येऊ शकते, परत मुंगीला वाटू शकते की मी भरपूर उंचवर आले, त्याचा चुकून अहंकार आला आणि त्यामुळे सुद्धा ती पडू शकते. मग हा अवघड मार्ग आहे. म्हणून बाबाने मला हा सोपा विहंगम मार्ग दिला. मग आता हा विहंगम मार्ग म्हणजे आता या साधनेत काय झाली पाहिजे, भक्ती झाली पाहिजे. हा भक्तीचा मार्ग आहे. आणि या भक्तीच्या मार्गात आपण साधकांनी पूर्ण प्रेमभावाने भक्तिभावाने त्या साधनेत रत राहिले पाहिजे, त्या नामाची साधना केली पाहिजे. आता ही झाली भक्ती मार्ग. आणखी मार्ग आहेत. कोण लोक म्हणतील आम्ही योग मार्गाने जाऊ. बघा, म्हणजे आपण एक दृष्टांत घेऊया. एक मांजराचं पिल्लू असते आणि त्या मांजराच्या पिल्लाची आई असते. बघा, मांजराच्या पिल्लाचा ज्यावेळी जन्म होतो तेव्हा ती मांजरीन म्हणजे मांजराच्या पिल्लाची आई त्याला तोंडामध्ये घेऊन इकडे तिकडे, घरात कधी इकडल्या कोपऱ्यात, घरात कधी तिकडल्या कोपऱ्यात, असं इकडे तिकडं घेऊन फिरत असते. का तर चुकून या पिलावरती एखाद्या इकडच्या तिकडच्या बोक्याची नजर पडली तर पिल्लू खाऊन टाकेल तो, त्याचा तो नाश्ता आहे. मग त्या भीतीपोटी किंवा त्या प्रेमापोटी त्या मांजराच्या पिल्लाची आई त्याला इकडं तिकडं फिरवत असतो. बघा, एरवी आपण चुकून एखादा उंदीर पळताना बघितला आणि मांजराला ते दिसला, बघा तर पिल्लू त्याच दापात आहे. पण एखादा उंदीर दिसला की ते मांजर कसं करते, फक्त करून टाकते. त्याच मुखात उंदीरला धरल्यानंतर ते फक्त करते आणि त्या पिलाला धरल्यानंतर त्याचं संरक्षण करते. हा भक्तीचा मार्ग झाला. म्हणजे संत महात्मे आपलं असं सतत क्षणोक्षणी आपलं संरक्षण करत असतात, मार्गदर्शन करत असतात. आणि त्यामुळे आपलं पतन होत नाही. आणि दुसरा, जसं आपण म्हटलं की काही लोक विचारायचे मी योगाच्या मार्गाने जाईल. आता या दृष्टिकोनामध्ये आपण योगाच्या मार्गाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो की एक माकडाचं पिल्लू असते. माकडाचं पिल्लू त्याच्या आईच्या पोटाला घट्ट धरून बसलेलं असते. त्या जेव्हा सुरुवातीला त्या पिल्लाची आई त्याला एकदाच सांगत असते की या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर मला उड्या मारायला लागतात मला अन्न शोधण्यासाठी. त्यामुळे माझे दोन्ही हात आणि दोन्ही पाय हे सतत मोकळे पाहिजे. मग त्यासाठी तुला काय करावं लागेल, तुला घट्ट पकडून बसावं लागेल. म्हणजे इथे जबाबदारी कुणाची आली, पिल्लाची आली. बघा, दृष्टांत बघतोय आपण भक्ती मार्ग आणि योग मार्ग. तर योग मार्गामध्ये त्या माकडाच्या पिलाची भूमिका आहे. हा, आणि भक्ती मार्गामध्ये मांजराच्या पिलाची भूमिका आहे आणि योग मार्गामध्ये माकडाच्या पिलाची भूमिका आहे. तसं
त्या माकडाच्या पिलाला यदा कदाचित कधी चुकून विसर पडला की आपल्याला घट्ट पकडायचा आहे तर त्याचं काय होऊ शकते, मृत्यू होऊ शकते. यदा कदाचित त्याला अहंकार आला की मी 2 हाताने काय पकडायची गरज आहे, मी एका हाताने पकडतो. आता कॉन्फिडन्स आला ना बऱ्यापैकी उशीर पकडल्यानंतर, मग ते काय होऊ शकते, पडून ते मृत्युमुखी पडू शकते. म्हणजे योग मार्ग हा मनोमार्ग झाला. आणि संत काय म्हणतायत, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. मनोमार्गे गेल्यामुळे काय होऊ शकतं, ह्या योगाच्या मार्गाने गेल्यानंतर काय होऊ शकतं, पतन होऊ शकते. म्हणून संत सांगतात की आपल्याला व्यंग मार्गाने जायचंय, भक्तीच्या मार्गाने जायचंय. आणि त्या भक्तीमध्ये आपल्याला काय राहायचंय, रत राहायचंय. म्हणजेच या आपल्याला जे साधनं भेटले या साधनामध्ये सतत सक्रिय राहायचंय, सतत जागृत राहायचंय. आणि असं जागृत राहिल्यानंतर आपल्याला म्हणजे आपण कधीही पतन होऊ शकत नाही किंवा आपण त्या साधनामध्ये आपण दृढ होत जातो. तो बोध आणखी ठसत जातो आणि त्यामुळे आपण काय करतो, पुढं हळूहळू आपण त्या भगवंताच्या प्राप्तीच्या जवळ जाऊ शकतो. आणि तेच योग मार्गाने. आता दुसरं दृष्टांत बघायचं झालं तर चांगदेवाचं उदाहरण आहे. 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले आणि चांगदेव महाराज हे म्हणजे इतका पराकाष्ठेने योग करायचे आणि त्यांना त्या केलेल्या योगामुळं त्यांना रिद्धिसिद्धी प्राप्त होत्या. आणि त्या रिद्धिसिद्धीचा वापर चांगदेव महाराज म्हणजे त्यांना त्या रिद्धिसिद्धीमधून त्यांना संजीवनी मंत्र प्राप्त होता आणि त्याचा वापर करून ते जिवंत करायचे, मृत्युमुखी पडलेल्या लोकांना जिवंत करायचे. बघा आता हे योगाचा अभ्यास करून रिद्धिसिद्धी मिळवल्या. तसं चांगदेव महाराज जेव्हा ते 6 महिने योग करायचे, 6 महिन्यानंतर अनुष्ठानातून जेव्हा बाहेर यायचे तेव्हा काय त्यांच्या भागात काय माणसं मृत्युमुखी पडलेली असायची, ती माणसं ते काय करायचे, संजीवनी मंत्रानं त्यांना परत जिवंत करायचं. मग असंच एकदा त्यांच्या गावावरून किंवा तिथून ज्ञानोबराय, मुक्ताबाई, निवृत्ती महाराज आणि सोपन काका हे भावंड हे तिथून चालली होती. आणि चांगदेव महाराज अनुष्ठानात होते कारण ते 6 महिने अनुष्ठान करायचे. आणि तिथं तेवढ्या काळात काही लोक मृत्युमुखी पडली होती आणि ती मृत्युमुखी पडलेली लोक बघून ह्या भावंडांनी विचारलं की इथं का थांबलाय तुम्ही. तर त्या लोकांनी सांगितलं की असे महाराज आहेत, ते 6 महिने अनुष्ठान करतात आणि मग त्यांच्याकडे एक रिद्धिसिद्धी प्राप्त आहे त्यांना. आणि त्या रिद्धिसिद्धीने काय करतायत, ही मृत्युमुखी पडलेली लोक जिवंत करतायत संजीवनी मंत्राने. मग त्यावेळी आपली मुक्ताबाई सहज म्हणाली की अरे उठा आणि जावा आपापल्या घरी. आणि ती मृत्युमुखी पडलेली लोक उठून जे त्या घरी निघून गेली. आता असं घडल्यानंतर ते आपले निघून गेले तिथून लोक आणि ही 4 भावंडी निघून गेली. 6 महिन्यानंतर जेव्हा चांगदेव महाराज अनुष्ठानातून बाहेर आले त्यावेळी त्यांनी विचारलं की या 6 महिन्यात कोणच कसं काय मृत्युमुखी पावलं नाही. तर लोकांनी सांगितलं की इथं 4 भावंड आली होती आणि त्यातली एक लहान मुक्ताबाई तिनं सहजच म्हटले जावा, उठा आणि जावा तुमच्या घरी. तेव्हा ती मृत्युमुखी पडलेली लोक जिवंत झाली आणि त्याच्या घरी निघून गेली. मग चांगदेवांच्या डोक्यात प्रकाश पडला की एवढा योग करून हे मी संजीवनी मंत्र प्राप्त केला आणि हे तर भावनाने सहज कसे म्हटले, परंतु इथं काय होतं, नाम होतं. त्या नामाने काम केलं होतं. बघा योगाने काम केल्यामुळे, योगाने त्याला रिद्धिसिद्धी प्राप्त असल्यामुळं त्याला काय झालं, चांगदेव महाराजांना अहंकार झाला. कारण चांगदेव महाराजच्या अहंकारापोटी वाघावरती बसून आणि हातात सर्प घेऊन ते भेटायला आले या भावंडांना. आणि
जेव्हा भेटायला आले त्यावेळी ही भावंड सुद्धा भिंत चालवली भावंडांनी आणि त्यांना चांगदेवांना भेटायला गेले. त्यावेळी मात्र चांगदेव महाराजांचा संपूर्ण अहंकार गळून पडला आणि ते मुक्ताबाईंना शरण गेले आणि मुक्ताबाईंनी तिथे त्यांना अनुग्रह दिला. मग अशा प्रकारे त्यांनी चांगदेव महाराजांनी नाम घेतलं. म्हणजे मला सांगायचं इथं की चांगदेव महाराजांना योग या रीतिसिद्धीची प्राप्ती होती, परंतु त्याने शेवटी त्यांना काय झाला, त्याचा अहंकार झाला. त्या भगवत प्राप्ती दूरच राहिली, मोक्ष दूरच राहिला, पण अहंकार झाल्यामुळं त्याचं पतन झालं. तसंच रावणाचं सुद्धा बघा आपल्या स्रोतामध्ये रावण दर्प विनाशक लिंगम तत्प्रणमामी सदाशिवलिंगम. मग अशा बघा रावणाची तर किती योग होता. आपण तर फुल देतोय जास्तीत जास्त, हे पान देतोय. रावण आपलं मस्तक देत होता, अर्पण करत होता. एवढी भक्ती म्हणजे एवढं त्याचा योग होता, एवढा तपस्वी होता रावण. परंतु त्याला झालेल्या अहंकारामुळं त्याचं पतन झालं आणि पतन झाल्यामुळं त्याचा नाश झाला. कारण ज्यावेळी आपण योग मार्गाने जात असू त्यावेळी काय होतं की आपल्याला जसं ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आपल्या हरिपाठात म्हटले, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी ब्रह्मधर्म. मग असा योग या केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, जास्तीत जास्त अहंकारच होणार आहे आणि त्या अहंकार काय होणार आहे, त्याचा काय उपयोगच नाही, ते वायाला जाणार आहे. म्हणून महाराज दुसऱ्या चरणात सांगतात, नलगे योगाची कसवाती, नलगे योगाची कसवाती, नलगे योगाची अशा प्रकारे योग या सुद्धा आपल्याला काही कामाचा नाही. म्हणून आपल्याला कुठला मार्ग अवलंबला पाहिजे, तो भक्तीचा मार्ग अवलंबला पाहिजे, जो की साधू संतांनी आपल्याला ते नाम दिले, त्या नामाची साधना झाली पाहिजे आणि आपण फक्त भक्त नाही राहिले पाहिजे, तर अनुरागी भक्त झालं पाहिजे. बघा अनुरागी भक्त होण्यासाठी आपल्याला काय ती साधना केली पाहिजे आणि ती साधनामध्ये आपण जे काही साधना करतोय त्याच्यामध्ये आपण काय झालं पाहिजे, भक्ती भावानं ती सतत जागृत राहून केली पाहिजे. कारण आपल्याला मनुष्याला जी बुद्धी दिले, कारण बुद्धीचे वैभव आले नाही तुझे, कारण हे आपल्याला जे बुद्धीचे वैभव दिले ते इतर प्राण्यांना नाही. म्हणून बाबा म्हणतात या बुद्धीचा वापर करून भाऊ बारीक विचार करा, चांगला विचार करा. मग ही भक्ती करत असताना आपण बारीक विचार करायचा आहे, चांगला विचार करायचा आहे, स्वतःचं कल्याण करून घ्यायचं आहे आणि मग विश्व कल्याण करायचं आहे. म्हणजे विश्व कल्याणाच्या कार्यामध्ये सक्रिय व्हायचं आहे, सहभागी व्हायचं आहे. आणि हे सहभागी होत असताना आपल्याला जे साधना दिली, बघा आता सध्या आपण मुंबईमध्ये पांढरवड्या बघतोय की रात्री 8 वाजेपर्यंत काम चालले. आता हे काम आहे का, नाही, हे कार्य आहे, हे सद्गुरूंचं कार्य आहे. आणि त्या तळमळी पोटी सर्व साधक मंडळी आपलं सगळं स्वतःचं काम बाजूला ठेवून सद्गुरूच्या कार्यात सक्रिय आहे. आता ते काम करत असताना बघा त्या कामामुळे काय होतंय की संत महात्मे
सुखी होत आहे आणि या विश्वाला काय होतोय आनंद प्राप्त होणार आहे. आता अशा विश्वाला आनंद प्राप्त होण्याचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये आपण सक्रिय राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे. आणि पांडवकड्याला आपल्याकडं वृक्ष संवर्धन आहे. आपल्या मासावडमध्ये आपलं हे शिवाचं इथं अनुष्ठान आहे. इथं आपली गोशाळा तयार झाली. विश्वात्मके देवे मंडळी गोशाळा तयार झालेली आहे. या मंडळींनी गोशाळा तयार केली. आता या गोशाळेमध्ये जे काही सेवा आहे ही अतिशय प्रेम भावनेनं, म्हणजे आता आपण तसा विचार करायला गेला तर इतर लोक ही गोशाळा काढतात. आपण बऱ्याच गोशाळा बघितल्या. काही लोकांनी वैयक्तिक गोशाळा काढल्यात त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी. काही एनजीओनी गोशाळा काढलेत. का तर त्यांना ते काहीतरी दाखवायचं आहे की आम्ही असं करतोय. म्हणजे त्यांचा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश हा त्या गायीची सेवा करण्याची नाही आहे, किंवा त्याचा उद्देश ही गाय माझ्या संस्कृतीचा अधिष्ठान आहे, माझ्या सनातन धर्माचा अधिष्ठान आहे हे जाणून करत नाही. ते त्यांचा काहीतरी भौतिक उद्देश आहे म्हणून ती गोसेवा करतायत. म्हणून त्यांच्याकडून ती गोसेवा तेवढ्या तळमळीनं होत नाही. जसं श्रीकृष्णाच्या काळात श्रीकृष्णानं गोसेवा केली. त्या गोकुळामध्ये कसं नंदनवन फुलवलं, सगळ्या गाई गोपाळ याच्यामध्ये इतका आनंद होता. तोच आणि तसाच आनंद आपल्या मासावडीमध्ये तयार केलाय. आणि मोडुनिया वाटा अशा प्रकारे जेव्हा आपण जाणून भक्ती करायला लागतो त्यावेळी आपल्याकडून खरी भक्ती होते आणि त्या भक्तीमध्ये प्रेम दिसतं. बघा आपण इतर बाहेर ठिकाणी आपण बघितलं जसं की गोशाळा फक्त त्यांच्या भौतिक कामासाठी किंवा भौतिक स्वार्थापोटी त्यांनी बनवल्या. पण आपली गोशाळा ही आपल्या धर्माचं अधिष्ठान आहे हे जाणलं आणि जाणून आपण त्या गोसेवेला लागलो. त्यामुळं आपल्याला कधीही म्हणजे आता माझाच अनुभव सांगतो. गोशाळेमध्ये इथली मासावडीची मंडळी इतकी भाग्यवान आहे. खरं पाहायला गेलं तर ही अशी सेवा कुठे भेटत नाही किंवा अशी सेवा करण्याचं भाग्य ह्या मासावडीकरांना मिळाले. पण नुसतं भाग्यात मिळून चालतंय का? नुसतं भाग्यात मिळून चालत नाही. त्यामध्ये आपण सक्रिय राहिलं पाहिजे. आपण त्या गोसेवेमध्ये रत राहिलं पाहिजे. बघा आता अशा अनुरागी साधकामुळं की जी अशी सेवा घडते आणि ह्या सेवेतून आनंद होणार होणार, ह्या विश्वाला आनंद होणार आहे, संतांना आनंद होणार आहे. कारण आपण वैष्णव त्यांनाच म्हणू ज्यांचा उद्देश हाच असावा की ते संत महात्मे सुखी झाले पाहिजे, ज्याने आपल्याला नामाची ओळख करून दिली आणि या भौतिक संसारातून बाहेर काढलं म्हणजे संसार सोडलाय का? नाही, आपलं चालूच आहे. परंतु त्यातूनही वेळ काढण्यासाठी आपल्यात जो विचार पेरला गेलाय. आता कित्येक मंडळी इथं सगळी लोक सकाळी कामावर जातात, पण कामावर समजा 8 वाजता जात आहेत तर ती लोक असा विचार करतात की 8 पर्यंत मी सकाळपासून कशी सेवा देऊ शकतो याचा विचार करतात, ना की मला लवकर कामावर जायला लागते त्यासाठी मी गोशाळेत येऊ शकत नाही. असे कित्येक मंडळी आहेत, असे अनुरागी भक्त आहेत. आणि त्या अनुरागी भक्तांमुळं म्हणजे त्या अनुरागी भक्तांमुळं हे संत महात्मे सुखी होत आहेत. आणि हे खरं बघायला गेलं तर हा त्या आनंदाचा गाभा आहे, त्याचं हे सार आहे खरं. आता हे नाम म्हणजे बाबांनी आपल्याला जे नाम दिलं त्या नामामुळे काय झालं, ते चालू झालं इंजिन की ते नाम आपण घेतोय, भजन चालूच आहे रोज, पण त्याच्याबरोबर आपल्याला साधना दिली आणि या साधनेमुळं आपल्याला काय होतंय, तो आनंद
सतत नित्य नवा मिळतोय. आणि कारण आपला काय आहे, तो आनंद भेटणे हाच आपला उद्देश आहे. आणि संत महात्मे सुखी होणे म्हणजे आपण ही जी साधनाची सेवा करतोय, या सेवेतून काय होतंय, म्हणजे अशा जे आपल्याला साधना दिले, या साधनामधून म्हणजे आपण पांडवकड्यावर जे वृक्षसंवर्धन करतोय, याच्यातून जे होणार निर्धारित कर्म आहे, हे तुम्ही हिमालयात जाऊन योग या तप करून सुद्धा होत नाही. कारण कित्येक साधू आपण बघितले, त्यांना फार छोटा अनुभव येतो आणि तेवढ्यासाठी त्यांना 12 वर्ष हिमालयात बसावं लागते. बर्फाचा असं डोंगर बाजूला होतोय, एवढं तप करावं लागते. आपल्याला हे किती आपल्या बाबांनी तयार करून दिले, इतकं सोपं साधन आपल्याला तयार करून दिले. आणि म्हणून इथं हे जे साधन, ह्या साधना जेव्हा आपण आपली सेवा देतो, आपला चिमणीचा आपण काय म्हणतो वाटा उचलतो, त्यावेळी हे जे नाम घेतल्यामुळे हा जो झालेला साधनेत परिणाम आहे, हा परिणाम म्हणजेच आपल्याकडून होणार आहे जप तप अनुष्ठान हे होते. बघा रोज सकाळी आपल्याकडून भजन करून घेतात बाबा, ते अनुष्ठानच आहे. याच्यासाठी वेगळं आपण मागे व्हिडिओ आला होता की ते महाराज लेह लडाखला पाण्यामध्ये बसले होते एवढ्या थंडीमध्ये, त्यांचे पाय सुद्धा घेऊन गेले खेकडे मास. मग तो सुद्धा योगच आहे. पण हा अनुभव आहे का त्या ठिकाणी? हा अनुभव नाही. आणि हा अनुभव नसल्यामुळं काय होतंय की त्यांना त्याचा आनंदाची, त्या नामाची अनुभूती येत नाही. आणि अनुभूती येत नसल्यामुळं काय होतंय की आपण काय म्हणतो त्या साधनामध्ये ते प्राप्त होत नाही. म्हणून मला तिसऱ्या चरणात सांगतात, गडे गड जप तप अनुष्ठान, गड जप तप अनुष्ठान, असं हे आपल्याला अतिशय सोपा मार्ग बाबांनी तयार करून दिलाय. आणि या साधनेमध्ये असताना म्हणजे इतका सोपा मार्ग, म्हणजे एकदम विहंगम मार्गाने आपल्याला ते नाम प्राप्त झाले. मग आता इतका सोपा मार्ग असताना सुद्धा बघा, इतका सोपा मार्ग आहे, परंतु पण नाम घ्यायला तयार आहे का? बघा आपण सहज विचार आपल्या नातेवाईकांमध्ये आपण सहज विचार काढतो ना की भाऊ नाम घ्याल का, किंवा दादा नाम घ्या, घेतात का? बऱ्यापैकी आपले नातेवाईक बघितले तर घेत नाही. 10 लोकांना जरी आपण विचारलं त्यातले 1-2च घेतील, त्यातली 8 लोक घेणार नाही. मग ही एवढं सोपं असताना हे एवढं सहज आहे, सहज प्राप्त आहे, मग हे का घेत नाहीत? तर हे आता सुद्धा होत नाही. तुकाराम महाराजांच्या काळी सुद्धा होत होतं. कारण जेव्हा तुकाराम महाराजांना सुद्धा असा अनुभव आला, त्या परमेश्वर प्राप्तीच्या आनंदाचा अनुभव आल्यानंतर त्यांना सुद्धा वाटलं की हा आनंद माझ्या सर्व इतर लोकांना पण भेटला पाहिजे. म्हणून ते आनंदित झाले आणि ते काय म्हणाले, देव घ्या कुणी ऐका आला घर पुसून. म्हणजे
हा देव घ्या, हे नाम घ्या, हे तुमच्या ऐता आले घरी. बघा तुम्ही सहज बारीक विचार केला तर प्रत्येकानं स्वतःच विचार केला तर कसं नाम भेटले? खूप सहज भेटले. पुरातन काळामध्ये हे नाम भेटण्यासाठी फार मोठी तपस्या करावं लागायची, नंतर नाम मिळायचं. पण आपल्याला हे इतकं सोपं मिळाले तरी पण तुकोबाराच्या काळात सुद्धा घेत नव्हती लोक. हे झालं 350 वर्षापूर्वी. आता आपण त्याच्या मागे जाऊया. श्रीकृष्णाच्या काळात आता महाभारत होणारच होतं, सगळं झालं, द्रौपदी वस्त्राहरण झालं, सगळं झालं. आता महाभारत अटळ आहे. हे माहीत असताना सुद्धा श्रीकृष्ण कुठे गेले? दुर्योधनाकडे मध्यस्थी करायला गेले की अर्धराज्य राहू दे, 5 गावं तरी दे यांना. पण त्यांनी दिलं का? नाही म्हणले. सुईच्या टोकावरती सुद्धा जेवढं असेल तेवढं सुद्धा आम्ही देऊ शकत नाही, त्यासाठी युद्धच करावं लागेल. हे कुणाला दिसलं? त्यांच्याच कुळातल्या व्यासाला दिसलं, ज्यांनी वेद उपनिषद लिहिली. त्यांना त्या नामाचा अनुभव होता आणि त्या नामाचा अनुभव असल्यामुळे त्यांना ते दिसलं की आता कौरवांचा नाश अटळ आहे. हे दिसल्यानंतर ते धृतराष्ट्राकडे गेले आणि धृतराष्ट्राला सांगितलं की असंच होणार आहे आणि याचं जर ज्ञान तुला हवं असेल, हे नाम तुला हवं असेल तर मी द्यायला तयार आहे. परंतु अज्ञाना पोटी त्यांनी अहंकारापोटी घेतलं नाही. म्हणजे मला नको, हे आमचा नोकर आहे संजय, याला देऊन टाका. ते नाम संजयला मिळालं आणि म्हणून कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध चालू होतं त्यावेळी संजयला त्या नामाच्या जोरावर सगळं कुरुक्षेत्रावर जे काय चाललंय ते दिसत होतं. हे आतापासून हे पूर्वीपासूनच हा. म्हणून हे इतकं सोपं असताना सुद्धा कोण घेत नाही. मग हे एवढं सोपं असताना कोण हे नाम घेत नाही. बरं, हे नाम घेतल्यानंतर काय होतंय की सर्व पाप नष्ट होत आहेत. जसं की आपण वाल्या कोळीचं उदाहरण बघतो. वाल्या कोळीचं सुद्धा हा चोऱ्यामाऱ्या करायचा, तो चोऱ्यामाऱ्या करून जगायचा आणि त्यामुळे त्यांनी इतकं पाप केलं होतं. आणि ते पाप एवढं करून सुद्धा नारदमुनी भेटले, नाम भेटलं, त्यावेळी त्यांची सर्व पापे नष्ट झाली आणि त्यांना वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाले. बार कुमार